या पृथ्वीला दुसरा आंबेडकर भेटू शकत नाही, आपल्याला व्हायचं पण नाही. फक्त त्यांचे विचार आपल्या पाठीशी घेऊन एक माणूस म्हणून जरी जगता आलं ना आणि आयुष्यात एक चांगलं जरी काम करता आलं ना तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता आलं आणि आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं तुम्हाला वाटेल, असं सर्वांना वाटेल. धन्यवाद. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात ज्ञानवंत म्हणून सर्व परिचित आहे, ते केवळ संविधानाचे शिल्पकार आहेत असं नव्हे, तर जगातील अर्थतज्ञ, कामगार नेते, कृषी अभ्यासक, स्त्रियांचे उद्धारक, जलधोरणाचे जनक, शेतकरी नेते, जागतिक संविधानाचे अभ्यासक, धर्माभ्यासक, आधुनिक भारताचे निर्माते असं बाबासाहेबांचं या देशातील प्रत्येक क्षेत्रातील अतुलनीय असं कार्य आहे. या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचारांचा सिंहाचा वाटा आहे. हे भारतच नव्हे तर जगही मान्य करते. जगातील अनेक देश भारताकडे आंबेडकरांचा देश म्हणून पाहतात. तरी या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. भारतातील सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार सध्या परिस्थितीमध्ये भारतातील एखाद्या क्षेत्रात कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन भारतरत्न पुरस्कारासाठी होत नव्हते, असे क्षेत्रही कायदा बदलून भारतरत्नासाठी समाविष्ट करण्यात आले व त्या क्षेत्रातील हयात लोकांनी हा भारतरत्न देण्यात आले. त्यामध्ये क्रीडा, मनोरंजन अशा क्षेत्रांचा समावेश आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे कुठल्याही एका क्षेत्रासाठी किंवा फक्त क्रीडा मनोरंजनासाठी नाही, तर या देशातील माणसाला माणूस म्हणून उभं करणारे, गुलामात स्वाभिमान जिवंत करणारे, कोट्यावधी अशिक्षितांना शिक्षणाचा मार्गावर आणणारे, उपाशापोटी दिवस काढणाऱ्या शोषितांच्या भाकरीची सोय करणारे कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आहे. ज्या कोट्यावधी लोकांना इथल्या व्यवस्थेत जगणंही असह्य झालं होतं, त्या लोकांच्या जगण्याची सुरक्षितता बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या देशातील प्रत्येक घटकाला, समाजाला आणि प्रत्येक माणसाला न्याय दिला. तो न्याय देत असताना त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताच आकस न ठेवता या देशातील प्रत्येक माणसाला न्याय दिला. सर्वांना भारतीय म्हणून एकत्र येण्याची हाक संविधानाच्या माध्यमातून दिली. तरीसुद्धा या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हयातीत नव्हे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा लवकर मिळाला नाही. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल 35 वर्ष त्यांच्या अनुयायांना या महामानवासाठी भारतरत्नाची प्रतीक्षा करावी लागली. अनुयायांनी वेगवेगळ्या स्तरावर मागण्या, आंदोलने करावी लागली. तेव्हा 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतापेक्षा जास्त सन्मान, गौरव विदेशांमध्ये होत आहे. त्यांच्या कार्याचे उल्लेख, त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा या विदेशामध्ये स्वाभिमानाने, आनंदाने जपल्या जात आहे. त्यातही पुन्हा विदेशातील छोट्या मोठ्या देशात नव्हे तर या जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडसारख्या देशात, त्याचबरोबर जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव, विश्वरत्न म्हणून स्वीकारल्या जात आहे. अशा महामानव बोधिसत्वाला मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.